सबक्या भावानं नाही दिले, पण या भावानं दिले. सबक्या भावानं साडी नाही घेतली, पण आता या भावाच्या पैशाने साडी घेऊन घेणार. माझं नाव ललिता पुरुषोत्तम मेंढे, मी शेतमजूर आहे. मला 14 तारखेला रक्षाबंधनाच्या पूर्वीच सरांच्या कडनं ओवाळणीचे पैसे मिळाले आहे. माझे त्यांनी पैसे दिले 1500 रुपये आर्थिक मदत, त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली. त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीस भरायची होती, त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती. एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिली, एवढं सांगणार आहे. खूप खूप धन्यवाद सरांचं. ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच हे 1500 रुपये मिळायला पाहिजे, अशीच आमची सगळ्या बहिणींची आशा आहे. माझं नाव प्रतिभा महर्ले. अतिशय चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये 3-3 हजार जमा झाले. 3 हजार का होईना, पण त्यांना खूप असा आधार झाला आणि ते आनंदित पण आहे. ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली, त्यांच्याबद्दल धन्यवाद देते. आणि आम्ही यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच भगिनी आहे. मुलाच्या शिक्षणासाठी होणार आहे, घर खर्चासाठी होणार आहे. काही माझ्या ज्या इच्छा आहेत माझ्या की मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं, पण सबक्या भावानं नाही दिले, पण या भावानं दिले. सबक्या भावानं साडी नाही घेतली, पण आता या भावाच्या पैशाने साडी घेऊन घेणार. काय तुमच्या कोणत्या अडचणी आहेत, जे घरातल्या ज्या समाजातल्या ज्या अडचणी आहेत, जे तुमच्या हातात पैसा राहत नव्हता, आज तुमच्याजवळ तुमच्या हक्काचा पैसा आलेला, बहीण म्हणून भावाने दिलेला, तर याचा काय फायदा होणार आहे तुम्हाला? खूप सारा फायदा होणार आहे, कारण की मी घरीच होती ना, स्वयंपाकाला जाते तेवढे एकटीच आहे, दोघी मायनी केव्हा नवरा सोडून गेला, म्हणजे चांगलं केलं. काय राज्य शासनाकडून काय म्हणजे आणखीन काय काय अडचणी दूर होतील या पण पैशांना? सर्वच होती, काय अडचणी, काय काय आणखी घरातल्या अडचणी कोणत्या कोणत्या अंदाजे सांगा. अंदाजे सर्वच होता. आज भावाने जे देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना चालू केली, तर काय वाटते तुम्हाला हे देवेंद्र फडणवीस खूप चांगलं केलं. काय या रक्षाबंधनला जे भावाने जे ओवाळणी दिलेली आहे ते योग्य ठरेल का? योग्य झालेली आहे. काय म्हणसाल आता राज्य शासन करे देवेंद्र फडणवीस यांना? थँक्यू. नाव आहे जया अमरसिंग धुर्वे. मी आहे हाऊसवाईफ. माझं नाव स्वाती प्रभुदास देवची. मी जलम गावातली आहे. रेखा राजेंद्र खारोडे. मी एक गृहिणी आहे. माझं नाव अर्चना अशोकराव आडे आहे आणि मी शेती करते. जे 3000 रुपये दिलेले आहेत त्यांना मला शेतीच्या कामासाठी महत्वाचे म्हणजे पडणार आहेत. ही आम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली. ते मुलांच्या शिक्षणासाठी, कोणत्या हातभार लावण्यासाठी त्यांना उपयोगी पडलेले आहे. घरची काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडंसं सुधार करण्यासाठी सरांनी म्हणजे ही स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अशीच मदत द्या. आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच बा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी. खूप खूप धन्यवाद करते आणि मी पण आभार मानते. मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते. तुम्हाला शुभेच्छा. सांगितलं की आज महिलांच्या जे प्रतिक्रिया बघून देवादादाने जे योजना चालू केली, या योजनेचा आता महिलांना कुठपर्यंत चांगल्यारीत्या आणि त्यांच्या समस्या मिटवण्यासाठी उपयोगी ही योजना राहिलेली आहे, लाडकी बहीण योजना. या लाडक्या बहीण योजनेसाठी आता देवादादांना सर्व बहिणींनी रक्षाबंधनला 3000 रुपये दिल्याबद्दल धन्यवाद म्हटलेला आहे. GTPL न्यूज अकोला.